नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। मालवणमधल्या शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या काही बातम्या। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक। प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन। जयंत पाटील सहभागी होणार। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना, त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन। पुतळा राज्य सरकारने नाही तर नौदलाने बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। कालची घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेव्हीने तो पुतळा लावायचा निर्णय घेतला, नेव्हीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती, राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता। वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यामुळे पुतळ्याचं नुकसान, तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन, तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या डोक्यात हवा गेल्यामुळे जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनी सुद्धा केला नाही। शिंदेंकडून मर्जीमधल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल। सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटील यांचा हल्लाबोल। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल, शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक वक्तव्य। असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता, आदित्य ठाकरेंची दीपक केसरकर यांच्यावर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी, 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरेंचा ट्विटमधून सवाल। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। आज स्वतः महाराष्ट्राच्या डीजीला पत्र लिहिणार आहे। राज्याच्या सरकारवर आणि केंद्र सरकारवर, दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे।